आज जितेंद्र आव्हाड हे महापालिकेत आले होते, त्याचवेळी नजीब मुल्ला देखील महापालिकेत होते। दोघं एकमेकांच्या बाजूने 2 वेळा गेले, मात्र एकमेकांशी बोलले नाहीत, बघितले नाहीत। आपल्याबरोबर नजीबजी मुल्ला आहे। सर, काही दिवसांपूर्वी ज्यावेळी दादांच्या अस्थी पालिकेत ठाण्यामध्ये आल्या होत्या, त्यावेळी आम्ही बघितलं होतं तुम्ही आणि जितेंद्र आव्हाड हे एकत्र होतात। ती वेळच तशी होती, मात्र आता पुन्हा वितुष्ट आहे किंवा पुन्हा एकमेकांशी बोलणं नाही, कारण की एकमेकांच्या बाजूने दोघे पण नेते गेले, त्यांनी बघितलं देखील नाही, बोलले देखील नाही। काय नेमकं? मी पण नाही बघितलं त्यांच्याकडे। मी पण दारात एक आमचे गुप्ता म्हणून होते, हे वागले स्टेटचे, ते उपोषणाला बसले होते। तर तिथले माजी नगरसेवक एकनाथ भोईर, महेंद्र सुडारी, मग आमचा राजकुमार यादव, बबलू, हे मला भेटले की तुम्ही पण मदत करा, त्यांच्याशी बोला म्हणून। ते त्यांची आई बी बसले होते। तर उपोषण सोडवण्यासाठी आम्ही पण दारात होतो। ते गाडीमध्ये अडून ठेवली होती। मी त्याच्या ड्रायव्हरला विनंती केली, लवकर गाडी बाहेर काढा, विनाकारणाने ट्रॅफिक जाम होतं आहे। आणि अस्थी दर्शनाला आले होते। आमचा असा पण सहसा त्यांचं काय बोलणं नाही आहे, पण वैरपणा पण नाही आहे। पण प्रश्न किंवा शंका किंवा असं तर्क लावले जात आहेत की येणाऱ्या महापालिकांची जी महासभा आहे, त्यामध्ये विरोधी पक्षनेता जो आहे तो दोन्ही राष्ट्रवादीचा मिळून बसण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडे 12 नगरसेवक आहेत, तुमच्याकडे 9 नगरसेवक आहेत। एक स्ट्रॉंग विरोधी पक्षनेता तुम्ही देऊ शकता तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर। काय चाललं आहे, कारण की तुमच्याकडून तुम्ही निर्णय घेणार आहात, काय नेमकं चाललं आहे? अजून तर असं कुठलं एकत्र बसायचं त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही आहे। मोठा पक्ष ते आहे, त्यांच्या मनात काय आहे त्यांचा अध्यक्ष किंवा कोणी अजून आमच्या इथले कोणाशी संपर्क साधलेला नाही आहे। आणि मी सांगितलं आहे का दोन्ही राष्ट्रवादींना ठाणे महापालिकेत एकत्र यायचा असेल तर वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल। आणि अजून अशी कुठली चर्चा पण नाही आहे, कारण सभागृह 20 तारखेला आहे आणि आज तारीख मला वाटतं 16 आहे। 4 दिवस आणि महापालिकेच्या इतिहासात 4 मिनटं पण खूप होतात। मग हाच प्रश्न आम्ही ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना विचारला की नजीबजी मुल्ला समोरच आहेत आणि अजूनही विरोधी पक्षनेता बसलेला नाही आहे, तर तुम्ही तुमचा विरोधी पक्षनेता देणार का? त्यांचं असं उत्तर होतं की महापौर ठरवतील, प्रशासन ठरवेल। म्हणजे त्यांनी अजून असं सांगितलं नाही की आमचा विरोधी पक्षनेता बसेल, त्यांनी दावा देखील केला नाही की आमचाच बसेल वगैरे। तुमच्याकडून काय आहे नेमकं? असं आहे का महापालिकेच्या नियमाचा पहिल्यांदा ते स्वतः सर्व कारभार बघतायत, आधी सर्व आम्ही बघायचो। महापालिकेत ज्यांना विरोधी पक्षनेता पाहिजे असतं ती अपॉइंटमेंटची घोषणा करावी, असं विनंतीचं पत्र द्यायला लागतं महापालिकेत महापौरांना। त्याच्यानंतरच महापौर जे असतात विराजमान असतात, महापौर मॅडम किंवा ते डिक्लेअर करतात। तर मला वाटतं अजून अवधी आहे, महासभेच्या आधी द्यायचं असतं। 20 तारखेपर्यंत खूप काही घडामोडी होणार आहेत। पण आपण एक पाऊल पुढे उचलणार का? किंवा एकत्र विरोधी पक्षनेता बसवायचा असेल किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला तुमचा विरोधी पक्षनेता बसवायचा असेल तर काय नेमकं ऑप्शन आहे? आपल्याला काय बोललो, ही ठाणे महानगरपालिका आहे, 4 दिवस शिल्लक आहेत। इथे 4 मिनिटात राजकीय घडामोडी बदलतात। तुम्ही इथे बघितलं, आम्ही परिवहन सभापती बसवलं होतं तर आम्ही 2 मतांनी कमी होतो। सभागृहात 1.5 मिनिटाच्या मतदानमध्ये आम्ही सभापती बसवलं। मी महापौरला 1 मतांनी पडलो होतो। 3 नगरसेवक एक्स्ट्रा असताना सभागृहात जाईपर्यंत 1 मतांनी पडलो। म्हणजे इथे घडामोडी खूप होतात। तर महासभा 20 तारखेला 11 वाजता आहे, तर अजून 20 तारखेला 10 वाजून 59 मिनिटापर्यंतची अवधी आहे। खूप काही बदल होऊ शकतं, चमत्कार काहीतरी होऊ शकतो, तुमचा विरोधी पक्षनेता बसू शकतो। ठाणे महापालिकेत विचार करून काहीतरी आपण अंदाजा घेऊन काही होत नाही आहे। इथला समीकरण, इथले राजकीय घडामोडी, इथे एकमेकांचे नेत्यांचे एकमेकांचे संबंध, खूप काही होऊ शकतो। जे लोक विचार करतात ते पण होऊ शकतं, ते लोकांनी मनात कधी विचारात आणलं नसेल तसं पण घडू शकतं, काय पण होऊ शकतं। 10 वाजून 59 मिनटं नव्हे तर महापौर विराजमान झाल्यानंतर महापौरची घोषणापर्यंत बराच बदल होतं। इथे विरोधी पक्षनेता असायचा इतिहास आहे, लोक हायकोर्टापर्यंत गेले होते, पदं कोणाला पाहिजे होती आणि नेमणूक कोणाची झाली होती। तर असा ठाणे महापालिकेतला पदाची नेमणूक, स्थायी समितीची निवडणूक, महापौरची निवडणूक, परिवहन सभापती, मागील इतिहास खूप मोठा आहे। तर म्हणून काय पण होऊ शकतं, म्हणून थोडासा 4 दिवस आपण थोडासा धीर ठेवावं। आता तर जोर पकडेल लास्ट मिनिट। तर आता थोड्यात
म्हणजे आत्ता हळूहळू या निवडणुकीचा रंग जो आहे विरोधी पक्षनेत्याच्या त्याला रंग यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थोड्या दिवसात आणखीन काय अनेक मोठमोठ्या घडामोडी देखील घडतील, काहीही आयत्या क्षणी होऊ शकतं असे संकेत हे नजीब मुल्ला यांनी दिलेले आहेत. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.